मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर सर्वसामान्यांचं स्वप्न असतं घर घेण्याचं. सिडकोमध्ये देखील आता पुन्हा एकदा लॉटरी निघत आहे. काय सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज असणार आहे? किती कमी दरामध्ये सर्वसामान्यांना घर परवडणार आहे? एक तर मी चेअरमन झाल्यानंतर त्या सिडकोच्या किमती, घराच्या किमती कमी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जी अपसेट प्राइस म्हणून जे ठरवलं जायचं त्याच्यात मी 10% मायनस केलेलं आहे. कोणतेही हिडन चार्जेस ठेवलेले नाहीत. छुपे चार्जेस हे ते त्याच्यात नाहीत. आणि म्हणून 25 लाखापासून ते घर 46 लाखापर्यंत आहे. आता जे तुम्हाला एकच ते खारघरचं घर फक्त त्याचे रेट जे आहेत ते सर्वांच्या नजरेत येतात, पण तो जो काही पॉईंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा. आता तर नरिमान पॉईंट आणि बोरिवलीमध्ये जेवढा फरक आहे तेवढा त्या साईडमध्ये फरक आहे, म्हणून त्याची किमती तुम्हाला वाढलेल्या वाटतात. आणि त्या एका घराची किंमतच थोडीशी जास्त साईडला तुम्हाला जाताना दिसते, परंतु तो एरिया तेवढा स्क्रीम म्हणून मानला जातो. तिकडचा त्या भागातला नरिमान पॉईंट आहे. आता तरीही जे काही किमती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही कमी करता येईल का हा आमचा प्रयत्न राहणार आहे. मी शिंदे साहेबांशी बी बोललेलो आहे, CM साहेबांशी सुद्धा बोलणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं कमी करायचा प्रयत्न करतो. सिडको ही प्रॉफिट कमवणारी संस्था नाही आहे, तर ती सर्वसामान्यांना घरं देणारी संस्था आहे. हा मेसेज द्यायचं काम आम्ही करतोय. घरांच्या किमती जरी कमी केल्या तरी सुद्धा सिडकोचे काही जे नियमावली आहेत त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी येतात नागरिकांना, किंवा मग काही डॉक्युमेंट्स त्यांना घेणं जमत नाही, जसं की डोमेसाईल सर्टिफिकेटचा. तर त्या संदर्भामध्ये काही तुम्ही पावलं उचलणार आहात का? नाही, मी आता नवीन पॉलिसीच आणतोय. नवी मुंबईमध्ये एक घर घेतलं असेल सिडकोचं म्हणून त्याला दुसरं घेता येणार नाही, ही अटच काढून टाकतोय मुळात. तुम्हाला एखादं कुटुंब जेव्हा वाढतं, विस्तार जेव्हा होतो, तर एखाद्याच्या मुलाला जर घर घ्यायचं असेल त्याने घेऊ नये का? मग त्यांनी काय मुंबईच्या बाहेर गेलं पाहिजे? आणखीन मराठी माणसासाठी होत ना आम्ही, म्हणून त्याच्यात ती अट मी काढून टाकणार आहे. त्याचं एक घर असेल का काही असेल त्याला घर घेण्याचा अधिकार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेटच्या संदर्भात सर्टिफिकेट सुद्धा तसंच आहे. कशाला 15 वर्षाची अट पाहिजे तुम्हाला? का 5 वर्षाचं असलं तर काय प्रॉब्लेम आहे का? त्याचं आधार कार्ड आहे, त्याचे मुलं तिथं शिकतायत, त्याचा जन्म, काही लोकांच्या मुलांचे जन्म तिथं झालेले आहेत, शाळेत ते शिकतायत, इलेक्शन्स कार्ड आहेत. हे डोमेसाईल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे तुम्हाला? म्हणून ती सुद्धा एक जाचक अट आहे. 15 वर्ष पाहिजे, मग 14 वर्ष 6 महिने झाले तर त्याला आम्ही ॲग्री करणार नाही. या सगळ्या फालतू अटी जे आहेत ना, या सगळ्या मायनस करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये राहणारा नागरिक म्हणजे जो गावखेड्यातून येतो किंवा जो परप्रांतीय आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं वर्गीकरण करणार? परप्रांतीय नाही, जो त्या ठिकाणी आलेला आहे, तिथं राहतोय, त्याचं आधार कार्ड आहे, इलेक्शन्स कार्ड आहे आणि तो मतदार आहे, हे सर्व जे बाकी त्याची मुलं त्या शाळेत शिकतात, त्याला आपण तिथं महाराष्ट्राचं मानलं पाहिजे ना. गावखेड्यातून आलेला माणूस, एखादा परभणीहून आलेला माणूस 5 वर्षापूर्वी तिथं आलेला आहे, नोकरीला राहिला, तो स्थायिक झाला, त्याला स्वतःचं घर घ्यायचं, पण घेऊ शकत नाही का? 15 वर्षांतर त्यांनी वाट पाहायची. म्हणून परप्रांतीय हा मुद्दा जरी वेगळा असला तरी स्थानिक लोकांचं काय, महाराष्ट्रातल्या लोकांचं काय? म्हणून हे डोमेसाईलचं जे काय अट आहे ते शिथिल करायचं आहे. सिडकोमध्ये आणखीन एक मला एक नवीन घडवायचं आहे, जे ऑड शेप ज्याला जागा म्हणतात. एखादं घर आहे, बाजूला 50 फुटाची जागा असते, ऑड शेपमध्ये येते. सिडको विकतही नाही आणि त्याला बांधू देत नाही. म्हणे तो फ्री ऑफ कास्ट तो माणूस स्वतःच्या कब्जेत ठेवतो वर्षानुवर्षे. तो म्हणतो पैसे घ्या ना, आम्ही पैसे घेत नाही, आमच्या नियमामध्ये ते बसत नाही. अशा ह्या ऑडशेपच्या ज्या जागा आहे, टेंडर काढायचं, ज्या माणसाच्या त्याच्या बाजूला असेल तोच विकत घेणार आणि त्याला ते अलाव करायचं. आता ही सुद्धा एक पॉलिसी आम्ही या येणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये ठेवणार आहोत. खरं तर सिडकोच्या लॉटरीच्या संदर्भात मुदत वाढ करण्यासंदर्भातलं काही नियोजन तुम्ही केलेलं आहे? कारण की अनेक लोकांना अर्ज करायचे असतात, मात्र वेळ निघून जाते, वेळ कमी पडते, अशा बऱ्याच अडचणी ऐकायला येतात. एक तर आमचा रेट फिक्स नव्हता झाला, तर फिक्सेशनसाठी आम्हाला टाईम पाहिजे होता, म्हणून 2-3 वेळा मुदत वाढ दिली. आता रेट डिक्लेअर केलेले आहेत. तरीही माझे प्रयत्न असा राहील की मी आता MDनं पण थोड्या वेळानं बोलणार आहे, एक 10-1 दिवसाचा टाईम जर वाढून दिला तर मला वाटतं तेवढा एक योग्य राहील. हा शेवटची संधी म्हणून लोक अप्रोचही होतील, म्हणून माझा प्रयत्न राहील एक 10-1 दिवसाचा टाईम वाढून देण्याचा. सर, काही राजकीय प्रश्न आहेत ते जरा घेते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक बैठका होत आहेत, सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. महायुतीमधलं काय ठरतं आहे? महायुती म्हणून तुम्ही एकत्र या निवडणुकीला सामोरे जाणार आहात की प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढणार आहे? बघा, महानगरपालिकेची निवडणूक असतात ना, ते कार्यकर्त्याची निवडणूक समजली जाते. म्हणून कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणतो साहेब युती नका करू, आणि ज्याला जागा सुटायचे अंदाज असतो तो म्हणतो युती करा.
म्हणून ह्या कार्यकर्त्याचा एक संभ्रममध्ये त्या टाकण्याची भूमिकेत असतो. मग एकाची भूमिका जशी की युती नको, परंतु मला असं वाटतं वैयक्तिक जी विधानसभेला युती म्हणून लढले, लोकांनी भरघोस पदे मतदान दिलंय, एवढा मोठा तुम्हाला जनाधार मिळालेला आहे, तर येणारी प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणून लढली पाहिजे. जर ती लढली तर निश्चित सर्व महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल. दुसरा एक प्रश्न असा होता की थोड्या वेळापूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे सिल्वर ओकवरती. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते. एका बाजूला अशी चर्चा आहे की इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडते, आरोप प्रत्यारोप होत आहे, जुन्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यावरून पुन्हा एकदा असं म्हटलं जाते की तिथे जागा वाटप वेळेत झालं नाही किंवा मग वेळ त्यांना पुरेसा मिळाला नव्हता. तुम्हाला काय वाटतं आत्ता याच्या पुढे महाविकास आघाडी जी राज्यामध्ये आहे त्यांचं तुम्हाला वाटतं काय होईल? तुम्ही कालचं जर स्टेटमेंट पाहिलं असेल, काल परवाचं एक अकेला चलोरच्या घोषणा यांनीच केल्या. काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिलं, म्हणजे काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि बोलताना त्यांनी एक सांगितलं की आम्ही आणि राष्ट्रवादीची मैत्री आहे, युती आहे, आम्ही लढू. म्हणून त्यांना आता गयावया करण्यासाठी त्यांचा सिल्वर ओकवर हे महाशय गेलेले आहेत. सिल्वर ओकने त्यांना बोलवलेलं नाही, परंतु आता लाचारी जी आहे ना, आता सिल्वर ओकपासून सुरू होईल आणि दिल्लीला राहुल गांधीपर्यंत थांबेल. म्हणून आता यांनी जी काही भूमिका घेतली त्यांना आता कुणाचाही पाठिंबा नाही आणि यांच्याबरोबर कोणी युती करणार नाही. म्हणून महाविकास आघाडी ही एकत्रित राहणार नाही आणि महायुतीकडे येण्याचा प्रश्न नाही. खरं तर आगामी या निवडणुकींमध्ये सध्याची परिस्थिती बघता काय वाटतं, विजय कुणाच्या बाजूने आणि कुणाला बहुमत मिळेल या येणाऱ्या निवडणुकीमध्ये? सध्याची इंडिया आघाडीची परिस्थिती बघता आम्हाला बहुमत 100% मिळणार आहे. कारण की ज्या पद्धतीने आमचा कारभार चाललेला आहे, टीका टिप्पणी हे टोमणे बमणे हे सर्व लोकांना आता विसरलेत. लोक म्हणतात हे अशा नको, आम्हाला विकासाचा गाडा जो चालवेल, ज्याच्याकडे विकासाची दृष्टी असेल त्यांना आम्ही मतदान करू. म्हणून ही येणारी प्रत्येक निवडणूक ही महायुतीकडे जिंकलेल एवढा ठाम विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न की मराठवाड्यामध्ये सध्या परभणीचा आणि बीडचा विषय अजूनही शांत झालेला नाहीये. सामाजिक परिस्थिती बघितली तर लोकांचा आक्रोश, आंदोलन करणं, रोज जनआक्रोशचा मोर्चा निघणं, आज सुद्धा मसाजोगमध्ये जशा पद्धतीने आंदोलनं झाली, कधीपर्यंत म्हणजे काय वेळ तुम्ही सांगू शकता किंवा कधीपर्यंत ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येऊ शकते? कधीपर्यंत जे देशमुख कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकतो? देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि सर्वसामान्य माणसाची. ही पहिल्यांदा अशी घटना घडते की ज्याचं दखल मराठवाडा लेवलवर असेल, महाराष्ट्र लेवलवर असेल, सर्वसामान्य माणसाने घेतलेली. अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतात, सगळ्यांचा रोष आहे त्या घटनेबद्दलचा आणि सरकारसुद्धा त्याच खंबीरतेने त्याच्यावर पावलं उचललेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल, CID असेल, CBI असेल, SIT असेल, स्थानिक पोलीस असेल, या सगळ्या एजन्सी त्याच्यावर काम करत आहेत. सगळ्या आरोपींना आता ताब्यात घेतलेलं आहे. रोज नवनवीन त्यांच्याकडून खबरा येतात, त्यांच्या असलेल्या संपत्त्या दिसत आहेत. या सगळ्या जेव्हा येतील सगळ्या टार्गेटवर, सरकार त्यांना फाशीच्या तख्त्यापर्यंत निश्चित घेऊन जाईल असा माझा विश्वास आहे. एक फक्त गोष्ट आहे की हे सर्व आंदोलन सर्वसामान्यांनी हातात घेतलेलं आहे. सर्वसामान्याचा आक्रोश आहे. आज त्याच्या भावाने त्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं, त्यांची मुलगी ती आज टाहो पडते की मला न्याय मिळाला पाहिजे. आणि एवढं निश्चित आहे, कायदा हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे ही जी काही सर्वसामान्यांची भूमिका आहे, त्यांना वाटतं त्याच पद्धतीने हे सरकार कायदा अंमलात आणेल आणि त्यांना फाशीची शिक्षेपर्यंत घेऊन जाईल. गावकऱ्यांनी सर उद्या आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. आता एक आरोपी बाकी आहे, तो कदाचित कुठे असेल, काय असेल, पोलीस असा शोध घेत आहेत. बाकी सर्व आरोपी त्यांच्या कस्टडीमध्ये आहेत. त्या कस्टडीमध्ये एक एक गोष्ट आता बाहेर यायला लागलेली. कोणी कोणाला फोन केले, कोणाचे CDR काय सांगितले, तुम्ही मी सांगितले नाही, CDR तपासले जातात अशातला भाग नाही. पोलीस आपले यंत्रणा फास्ट ट्रॅकवर काम करते. म्हणून तुम्हाला काही दिवसामध्ये दिसेल. आता तो मोक्का जे त्यांच्यावर लावलेला आहे, काही झालं तरी 5 वर्ष ते बाहेर नाहीत मिनिमम. आता जो काही तो दुसरा आहे त्याच्यावरही काही दिवसात 1-2 दिवसामध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून आरोपी आणि त्याला आणखीन सपोर्ट करणारे कोण कोण आहेत त्यांची सुद्धा नावं पुढे येणार आहे. म्हणून तपासाचं चक्र इथपर्यंतच नाही तर त्याची जी साखळी आहे पूर्ण ती सगळी शोधायचं काम पोलीस यंत्रणा करते आणि निश्चितच त्या देशमुख कुटुंबाला असेल किंवा परभणीच्या कुटुंबाला असेल न्याय हा मिळेल. तर तपास यंत्रणा आपापलं काम करत आहे आणि लवकरच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास जो आहे तो मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मिरपाली बडवे, साम TV, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.